ह्या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थाकरता किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतो मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा, शहाजी महाराजांची म्हणा, संभाजी महाराजांची, राजमातांची जर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल, तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक, महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसतील? आणि कारण काय? प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू, चौकशी. इनफ. चौकशी बिवकशी नाही. जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे, एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे. शहाजी महाराजांच्या बाबतीत, राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे. नॉन बेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करावा. किमान 10 वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी. आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे PIBI नाही, DYSPच्या रँकच्या ऑफिसरनी करावं. चार्जशीट किमान नाही, चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा 30 दिवसात संपूर्ण फाईल झालीच पाहिजे. ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट, फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल 6 महिन्याच्या आत झालं पाहिजे. नाहीतर आपण पाहतो केस चालू राहते, त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात. आणि जर कोणी एखादा पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं, त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्वालिफिकेशन झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण आता जे बघतोय ना, सर्व पक्षांनी एकत्रित येऊन ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे. जर तुमचं खरंच तुम्ही सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन, लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच, पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्याने तर छत्रपती शिवाजी महाराजांना आता तुम्ही बोलता माईक घेऊन, आमचे दैवत आहे, आधारस्तंभ, आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय ना, तर ह्याच अधिवेशनात दाखवून द्या, हा स्पेशल कायदा पास करा. त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, अनेक वेळा सांगून सुद्धा, निवेदन देऊन सुद्धा यांनी जाहीर करणं, शासनाने जाहीर केलं पाहिजे. शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले आहेत, सत्ताधारी, विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे, ह्या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील. त्याचबरोबर कोणी पण काय, एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, TV सिरियल काय असेल, जे काय असतील, त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा